महाळुंगे परिसरामध्ये 10 वर्षीय रिषभ पाटोळे या मुलाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झालेला आहे। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। महाळुंगे मधला हाच तो रस्ता आहे आणि याच ठिकाणी मुलगा जो आहे तो या ठिकाणी त्याचे वडील त्याला घेऊन जात असताना गाडी जी आहे ती स्लिप झाली आणि ही गाडी पडल्यानंतर मुलाच्या अंगावर गाडी जे आयशर ट्रक आहे त्याचा मागचं चाक जे आहे ते गेलं आणि त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। गेले कित्येक वर्ष झालं हा रस्ता जो आहे त्याचं काम जे आहे ते होत नाही। पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत हा रस्ता येतो। सातत्याने हा रस्ता जो आहे तो सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत। एकूणच पुणे महानगरपालिकेने ह्या रस्त्याचं काम केलं असतं तर एका 10 वर्षीय चिमुरड्याचा जीव जो आहे तो वाचला असता। हा रस्ता जो आहे तो एकेरी वाहतूक नसून एकाच बाजूचा रस्ता चालू आहे। पलीकडचा रस्ता जो आहे तो वादामध्ये असल्यामुळे तो बंद आहे। नेमकं काय घडलं होतं, कशा पद्धतीनं हा अपघात झाला, प्रत्यक्षदर्शी आपल्या बरोबर आहेत। काय सांगशील, काय घडलं होतं, कशा पद्धतीनं हा अपघात? आयशर गाडी येत होती, गाडी स्लोच होती पण दोन हा रोड वन वे साईड असल्यामुळे हा प्रॉब्लेम होते। पूर्ण एक गाडीचा धक्का लागला आणि तो गाडी स्लिप झाल्यामुळे तो पडला। पाठीमागे टायर खाली तो जागेवर असं गेला मुलगा, छोटासा मुलगा। त्याचे वडील हंबरडा देऊन असं ओढत होते माझ्या मुलाला कोणतरी उचला, पण काय करणार, ट्रॅफिक पण होती, उचलणारा असं कोण नाहीये, ॲम्ब्युलन्स येणाराच मार्गच नाही। आम्ही दुसरी गाडी अडवली, त्या गाडीमध्ये टाकलं आणि पाठवून दिलं आम्ही त्याला। आणखी काही नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आहेत। काय सांगाल, किती दिवसापासून या रस्त्यासाठी तुम्ही मागणी करताय आणि कशा पद्धतीनं महानगरपालिका जे आहे ते तुम्हाला आश्वासन देते मात्र काम करत नाही? माननीय मुख्यमंत्र्यांनी 2018 साली इथे टीपी स्कीम लॉन्च केली होती। टीपी स्कीम नंतर 2020 साली इथे वेगवेगळ्या टाउनशिप स्कीम अंडर हे सगळ्या सोसायटी आल्यात। आता कमीत कमी ते 10 ते 12 सोसायटी आहेत, कमीत कमी 10,000 फ्लॅट आहेत, 10,000 फॅमिलीज इथे राहत आहेत आणि IT हब जो हिंजवडी आहे तिथे जाण्या येण्यासाठी हा मेन रोड आहे। पण आज या रस्त्याची दुरावस्था बघा, मध्ये मी बातमी वाचली की 30,000 करोडचा रेव्हेन्यू या पूर्ण एरियातून जातोय, पण आम्ही हा 30,000 करोड भरून आम्ही अशा अवस्थेमध्ये राहतोय। म्हणजे कालचा हा अपघात नव्हता तर तो हत्या होती आणि स्थानिक प्रशासन जे काय आहेत, स्थानिक अधिकारी आहेत, त्यांच्या दुर्लक्षपणाची ती हत्या आणि देशाच्या भविष्याची हत्या होती। 10 वर्षाच्या चिमुरड्याचा काल मृत्यू झालेला, इथंच रक्ताचा पूर्ण सडा पडलेला। तो रक्ताचा सडा सुद्धा साफ करून दिला नाही, त्यानंतर ट्रॅफिक चालू करावी लागली कारण ट्रॅफिक पूर्ण जाम झाली होती मान रोड पर्यंत। ही आज आम्ही ह्या परिस्थितीमध्ये राहत आहोत। आम्हाला स्वप्न वेगळी दाखवली आणि आम्ही आज जीव मुठीत धरून या सगळ्या एरियामध्ये महाळुंगेमध्ये राहत आहोत। काय मागणी करताल, तुमची काय मागणी आहे? आता एक जीव तर गेलेला आहे, प्रशासनाकडे काय मागणी है? सबसे बड़ी बात यह है कि जब कंस्ट्रक्शन करना होता है, जैसे आप देखो सामने में भी कंस्ट्रक्शन चालू है, तो बिल्डर प्लस गवर्नेंस दोनों मिलकर काम करते हैं। लेकिन जैसे ही वो पोर्शन हो जाता है, हमें सब ड्रीम्स दिखा दिए जाते हैं, तो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे कि रोड, उसके लिए कोई सामने खड़ा होकर अकाउंटेबिलिटी लेने को तैयार मांग नहीं। क्या है आपकी? मांग ये है कि अब हमें परमानेंट सॉल्यूशन चाहिए। एक पैचवर्क करने से आप ये रोड तो कुछ दिनों के लिए, कुछ महीनों के लिए आप भर सकते हो, राइट, लेकिन जिसकी फैमिली अफेक्ट होती है इस अनफॉर्चुनेट इंसिडेंट की वजह से, वो कौन आखिर फील करेगा? तो हमें एक परमानेंट सॉल्यूशन चाहिए जहां पे हम सेफली अपने पेरेंट्स को, अपने बच्चों को साथ में लेके जा सके। खरं तर एक जीव गेलेला आहे। काय मागणी जी आहे ती तुमची आहे आणि कशा पद्धतीनं महापालिका जबाबदार वाटते? जेव्हा आम्ही हा प्रोजेक्ट घेतला होता तेव्हा आम्हाला खूप काय प्रॉमिसेस केले होते की हा रस्ता एकदम टिपटॉप करू, हे करू, ते करू, फलाना ढिमकाना, काही झालं नाहीये। काल जो इन्सिडेंट झालाय त्या आई वडिलांसाठी तर आयुष्यभराचा ट्रॉमा आहेच तो। प्लस आम्हाला एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला परमनंट इकडे सोल्युशन करून द्या। आम्हाला ते डांबर घातलेले रस्ते नको आहेत परमनंट, कारण की अजून माहिती आहे किती इन्सिडेंट्स होऊ शकतात। काल CCTV होता मग आम्हाला कळलं नक्की काय झालंय। आता एक परमनंट सोल्युशन हवंय, तेच आमची मागणी आहे आणि बेसिक ह्युमन राईट्स आहेत ते बेसिक। एकंदरीतच या अपघातानंतर जो चालक आहे त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे, मात्र ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं यंत्रणांचं रस्त्याकडे दुर्लक्ष आहे ते पाहता त्या यंत्रणांमधल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? पुणे महानगरपालिकेचे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? हाच खरा प्रश्न आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।